तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची तब्बल 50 मिनिटे चर्चा झालेली आहे। राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहेत। या बैठकीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली या संदर्भात राज ठाकरे माहिती देऊ शकतील। मात्र 50 मिनिटं ही चर्चा झालेली आहे, त्यामुळे नागरी समस्या बरोबरच राजकीय विषयांवर चर्चा झाली का हे पाहणे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तर राज ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी माध्यमकर्मींना आपण शिवतीर्थवर बोलू असं सांगितलेलं आहे। विनायक डावरून सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, फडणवीस आणि राज ठाकरे यांची 50 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि आता शिवतीर्थवर राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहे। अगर बरोबर आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते 9:10 वर्षा निवासस्थानी आले होते आणि जवळपास 50 मिनिटं या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती झाल्याची माहिती मिळते। ज्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक प्रश्न किंवा मुंबईकरांचे प्रश्न, नागरी समस्या यासाठी राज ठाकरे यांनी भेट घेतली असं मनसेकडून सांगण्यात येत आहे। परंतु आपण जर पाहिलं तर दोन प्रमुख नेते जे आहेत ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा राजकीय चर्चा ज्या आहेत त्या होत असतात। ज्या पद्धतीने काल बेस्ट निवडणुकीमध्ये दारुण पराभव निर्माण झालेत, मुंबईच्या उपनगरात काही प्रश्न झालेत, इतर महाराष्ट्राच्या भागात अतिवृष्टीमुळे खरीपाचं पीक जवळपास गेलेलं आहे, या काही प्रश्नाला घेऊन भेटले असतील एक राजकीय पक्षाचे नेते। मुख्यमंत्र्यांना भेटणे स्वाभाविक गोष्ट आहे, पण ते ठाकरे ब्रँड असल्यामुळे त्याची चर्चा झाली एवढं। पण मुंबई पाण्यात तुंबली होती, 3 ते 4 दिवस लोकांच्या नाकात तोंडात पाणी होतं। या अनुषंगाने काय भूमिका आहे मनसेची आणि काय चर्चा झाली असू शकते? माझ्या माहितीप्रमाणे स्वतः माननीय राजसाहेब थोड्या वेळात प्रसारमाध्यमाशी बोलणार आहेत, त्यावेळेस ते स्पष्ट करतील कशासाठी भेटायला गेलेत। पण मुंबईकरांचे हे हाल अतिवृष्टीमुळे झाले, काही ठिकाणी नाले सफाई झाली नाही, काही ठिकाणी मिठी नदीची सफाई झाली नाही, यातून जे काही प्रश्न निर्माण झाले असतील, जनतेचे जे हाल झाले असतील त्याच्यावर चर्चा करण्यासाठी भेटले असतील। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ब्रँड एकत्र आला, मात्र तरीही रिझल्ट चांगला मिळाला नाही। असे आम्ही 21 जागी निवडणुका लढवल्या आणि भारतीय जनता पक्षाने 42 उमेदवार उभा केले 21 जागेसाठी। म्हणजे शशांकरावांना तर काल जाहीर माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। सुरुवातीला प्रसाद लाड यांनी वेगळी भूमिका घेतली, नंतर ते म्हणले की मला भाजपनं मदत केली नाही। पण मला असं वाटतं की प्रसारमाध्यमाचं लक्ष बेस्टच्या या निवडणुकीवर होतं, पण त्याच वेळेस पोर्ट ट्रस्टची एक निवडणूक झाली, त्यात वेगळे निकाल लागलेले आहेत। यावरून असं दिसते की मतपत्रिकेवर जर